Mumbai Tug brought to you by Cotton King. Soft, comfortable, air-washed fabric. Aerosoft by Cotton King. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्यापासून तुमचं निर्णायक आंदोलन सुरू होतंय. सरकारचं शिष्टमंडळ भेट देऊन गेल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला काही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला का किंवा काही फोन आला होता का? फोन आले सगळ्याला. मी म्हणलं तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागणी देऊ काढली देण्यात येऊ नका. बघतो आम्ही आमच्या मराठी काय निर्णय घ्यायचा उद्या. आम्हाला काय निर्णय घ्यायचा ते आम्ही घेतो. यांना काय आहे, यांना बघ तुम्हाला खरं सांगतो यार मी तळतळीन. यांना ना शेतकऱ्याला किंमत द्यायची ना, दलित मुस्लिमाला द्यायची ना, मायक्रो विशेल द्यायची ना, मराठ्याला द्यायची ना, धनगराला द्यायची. यांना कोणाला इज्जत नाही द्यायची. यांना मतदान घ्यायचं आणि ह्या जातीची जिरवायची. इतकी नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी. याच्या वर्षावरच बसतो. दुसरीकडे बसतच नाही कुठं. आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही ना कुठं नाही. मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत आम्ही. याच्या वर्षावरच बसतो. त्याला जोडून एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की वर्षभंगावर आंदोलन करू, मात्र मुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट दिलं की मराठा समाजासाठी आमच्या इतके निर्णय याआधी कोणीच घेतले नाही. त्याला लागून प्रश्न हे पण खरंय ना. ते कोणी नाकारलं दिलं पण दुसरी वाटवं करायला सुरू केलं ना. हे नाही का कळत तुम्हाला? मराठा समाजाला फडणवीसांनी शिंदेनी दिलं पण वाटवं पण करायला लागलं ना. तुम्हाला काय म्हणतो नाही कळत. तुमची झाक उघडा नाही. आम्ही काय म्हणतोय तुम्हाला की तुम्ही दिलंय ना. कधी नाकारलं? 1 वर्ष झालं बोललो नाही. शिंदेला 3 वर्ष बोललो नाही. नाकारलं कुणी? पण तुम्हीच रद्द कराल ना. तुमच्या ते 60-52 कुळ्या काळात वाजापूरच्या पोरीचं शिक्षणात वाटोळं केलं. तुम्ही वाटोळं करायला हे ध्यानात आणून द्यायला होतं. आम्ही पुढचं कल्याण करा म्हणतोय आम्ही तुम्हाला. तुम्ही करीनात म्हणून तुमचं नामचं लागलंय. मराठ्याला पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्हाला जर वाटलं होतेच ना तुमच्या लेकरा बाळासाठी लय तळतळ करतोय मी. लय तरपडतो, लय झटतोय. तुम्ही उगाच टंगळ मंगळ करून तिकडे महाराष्ट्रात गावात झिंडू नका. गावागावात गल्ल्या गल्ल्या देवदर्शनाला जायचं असलं तर नंतर जाता येतं. तुम्हाला कुठे जत्रा जायचं असलं नंतर जाता येतं. लग्नाला नंतर जाता येतं. पोराचं शिक्षण गेलं ना वाटलं होईल. लेकरा बाळाचं वाटलं करू नका. मराठा हो तुम्ही. त्या सोनवणींच्या कुटुंबाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, आंतरवाल्या तुम्ही उद्या सकाळी कस काय ते देत नाहीत बघतो तुमचे. एकाही पोराने आत्महत्या करायची नाही तुम्हाला सांगतो. नाही मी आंदोलन बंद करीना. लेकरा बाळाने आज भात कोणी मारायचं नाही. मी आहे ना यांचा बाप. एकाने पण मारायचं नाही. लढायचं थोबाड फोडायचं यांचं. पण एकाने बी मारायचं नाही. काय अर्थ आहे त्या जगण्यात? मग